60 नंतर या 8 चुका तुमच्या पायांची ताकद हिरावून घेत आहेत. वेळेत सावध व्हा. नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे का? चालताना पायांमध्ये अशक्तपणा, वेदना, थकवा किंवा तोल जाण्यासारखे वाटते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा समस्या वाढत्या वयाचा नैसर्गिक भाग समजून स्वीकारतात. पण सत्य हे आहे की आपले पाय अचानक कमकुवत होत नाहीत. आपले शरीर अनेक वर्षांपूर्वीपासूनच लहान लहान संकेत देत असते. फरक इतकाच असतो की आपण ते संकेत ओळखतो की नाही. आयुष्यभर आपल्या संपूर्ण शरीराचे वजन पेलणारे हेच पाय आपल्याला घराबाहेर घेऊन जातात, आपल्या माणसांपर्यंत पोहोचवतात आणि आपल्याला स्वावलंबी ठेवतात. त्यामुळे पायांच्या समस्यांसाठी नेहमीच फक्त वयाला दोष देणे योग्य नाही. अनेकदा आपल्या दैनंदिन सवयीही हळूहळू पायांची ताकद, आराम आणि कार्यक्षमता कमी करत असतात. चांगली गोष्ट म्हणजे यापैकी अनेक सवयी आपण बदलू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 8 चुकीच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. या सवयी वेळेत सोडल्या तर ज्येष्ठ नागरिकांचे पाय अधिक काळ मजबूत, आरामदायी आणि सक्रिय राहू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेली सवय सर्वात महत्त्वाची आहे. अनेक जण ती अगदी सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण तिचाच पायांवर सर्वाधिक वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया, ज्येष्ठ नागरिकांकडून वारंवार होणाऱ्या त्या 8 चुका कोणत्या आहेत. पहिली चूक, दिवसभर एका जागी बसून राहणे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाटते की आता वय झाले आहे, त्यामुळे जितका जास्त आराम करू तितके चांगले. वरकरणी ही गोष्ट योग्यही वाटते. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर प्रत्येकाला विश्रांतीचा अधिकार आहे. पण तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, ज्या दिवशी तुम्ही अनेक तास सलग बसून राहता, त्या दिवशी उठताना पाय पूर्वीसारखे हलके वाटत नाहीत. गुडघे ताठर झाल्यासारखे वाटतात, पाय जड होतात आणि काही पावले चालण्यासाठीही शरीराला वेळ लागतो. खरे तर आपल्या शरीराला विश्रांतीबरोबरच हालचालींचीही गरज असते. एखादे यंत्र अनेक महिने वापरले नाही तर त्याचे भाग जाम होतात. आपल्या शरीराचेही काहीसे असेच होते. जेव्हा आपण दिवसभर खुर्चीवर, खाटेवर किंवा सोफ्यावर बसून राहतो, तेव्हा पायांना आवश्यक असलेली हालचाल मिळत नाही. त्यामुळे हळूहळू चालण्याची इच्छा कमी होऊ लागते आणि अगदी थोडे अंतर चालणेही कठीण वाटू लागते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कठीण व्यायामच केला पाहिजे. फक्त प्रत्येक 1-2 तासांनी उठून थोडे चालावे. घरात काही फेऱ्या माराव्यात, अंगणात किंवा गच्चीवर काही मिनिटे फेरफटका मारावा. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की त्यांनी फक्त ही एक सवय बदलली आणि त्यांच्या पायांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक हलकेपणा आणि चपळपणा जाणवू लागला. लक्षात ठेवा, पाय चालण्यासाठीच बनले आहेत. त्यांना सतत विश्रांती देणे नेहमीच फायदेशीर नसते. अनेकदा त्यांना नियमित थोडे चालवत राहणे हेच त्यांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठे बळ ठरते. म्हणून शक्यतो एकाच जागी खूप वेळ बसून राहू नका. दर 1-2 तासांनी थोडा वेळ उठून घरात किंवा अंगणात फेरफटका मारा. अशी छोटीशी सवय ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. दुसरी चूक, तहान लागेपर्यंत पाणी पिण्याची वाट पाहणे. मित्रांनो, अनेक लोकांना तहान लागल्याशिवाय पाणी पिण्याची सवय नसते. आता तुम्हाला वाटेल की पाण्याचा आणि पायांच्या ताकदीचा काय संबंध? जरा विचार करा, एखाद्या शेताला वेळेवर पाणी मिळाले नाही तर त्यातील माती हळूहळू कोरडी पडते. आपल्या शरीराचेही काहीसे असेच असते. वय वाढल्यानंतर तहान लागल्याची जाणीव पूर्वीसारखी तीव्र राहत नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक गरजेपेक्षा कमी पाणी पितात. त्यांना वाटते, तहान लागली की पाणी पिऊ.
पण अनेकदा शरीराला पाण्याची गरज आधीच असते. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. काहींना थकवा जाणवतो, काहींना अशक्तपणा येतो, तर काहींना पाय जड झाल्यासारखे वाटतात. उन्हाळ्यात ही समस्या आणखी वाढू शकते. म्हणून डॉक्टरांनी कोणत्याही विशेष कारणामुळे पाण्याचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला दिला नसेल, तर दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावा. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की त्यांनी नियमित पाणी पिणे सुरू केल्यानंतर त्यांना शरीर अधिक हलके आणि ऊर्जावान वाटू लागले. कारण अनेकदा मोठ्या औषधांपेक्षा छोट्या चांगल्या सवयीच अधिक फायदा करून देतात आणि पुरेसे पाणी पिणे ही त्यापैकीच एक महत्त्वाची सवय आहे. म्हणून तहान लागण्याची वाट पाहू नका. दर 1-2 तासांनी पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. तिसरी चूक, पायांचा थकवा आणि वेदना कायम दुर्लक्षित करणे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची एक चांगली सवय म्हणजे ते आपल्या त्रासाबद्दल फारशी तक्रार करत नाहीत. ते नेहमी म्हणतात, वय झाले आहे, थोडेफार असे होतच असते, पण प्रत्येक गोष्ट केवळ वाढत्या वयामुळेच होते असे मानणे योग्य आहे का? आपल्या शरीरात काही बदल होत असतील, तर शरीर लहान लहान संकेत देऊन आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत असते. कधी पाय वारंवार जड वाटतात, कधी जास्त वेळ उभे राहिल्यावर अस्वस्थ वाटते, तर कधी थोडे चालल्यानंतर लगेच पायांना विश्रांती द्यावीशी वाटते. हे संकेत नेहमीच गंभीर आजाराचे लक्षण असतील असे नाही. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. अनेक लोक वर्षानुवर्षे शरीराचे संकेत दुर्लक्षित करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात की काश आपण आधीच लक्ष दिले असते. म्हणून जर पायांमध्ये वारंवार त्रास, थकवा किंवा वेदना जाणवत असतील, तर त्याला केवळ नशीब किंवा वय म्हणून दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराचे संकेत समजून घ्या. जे लोक शरीराचे ऐकतात, ते आपले आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे जपतात. चौथी चूक, जुनी, झिजलेली किंवा अस्वस्थ करणारी चप्पल किंवा बूट वापरणे. तुम्ही अनेक ज्येष्ठ नागरिकांना पाहिले असेल की ते खूप झिजलेल्या किंवा तुटलेल्या चप्पला-बुटांचा वापर करत राहतात. ते म्हणतात, अजून चप्पल चांगली आहे, नवीन घेण्याची काय गरज? आणि मग तीच चप्पल अनेक महिने, कधी कधी वर्षानुवर्षे वापरली जाते. पण विचार करा, आपल्या संपूर्ण शरीराचे वजन सर्वाधिक कोण उचलते? आपले पाय. आणि जेव्हा पायांना योग्य आधार मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो. अनेकदा लोकांना हे समजतही नाही की पायांतील अस्वस्थता, जडपणा किंवा चालताना होणारा त्रास यामागे त्यांच्या चपला किंवा बुटांचाही मोठा वाटा असू शकतो. झिजलेल्या चपलांचा तळवा अनेकदा एका बाजूने जास्त झिजतो, त्यामुळे शरीराचा तोल बिघडू शकतो. काही लोक खूप पातळ चप्पल घालतात, तर काहींच्या चपला पायाला नीट आधारच देत नाहीत. सुरुवातीला ही गोष्ट किरकोळ वाटते, पण हीच सवय अनेक वर्षे सुरू राहिली तर पायांवर अनावश्यक ताण येऊ शकतो. शिवाय झिजलेल्या चपलांमुळे कधीही पाय घसरू शकतो आणि त्यामुळे पायांना किंवा शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत होण्याचा धोका वाढतो. म्हणून वेळोवेळी आपल्या पादत्राणांकडे लक्ष द्या. आरामदायक, पायांना योग्य आधार देणाऱ्या आणि चालताना सुरक्षित वाटणाऱ्या चपला किंवा बूट वापरा. आयुष्यभर तुमच्या पायांनी तुमचा भार उचलला आहे, त्यामुळे त्यांनाही थोडी काळजी आणि आराम मिळायलाच हवा. थोडे पैसे वाचवण्यासाठी आपल्या आरोग्याशी तडजोड करू नका, कारण स्वस्तात घेतलेली गोष्ट अनेकदा पुढे खूप महाग पडू शकते. पाचवी चूक, आता वय झाले आहे, त्यामुळे काहीच बदलू शकत नाही असे मानणे. मित्रांनो, हीच ती विचारसरणी आहे जी अनेकांना पुढे जाण्यापासून रोखते. अनेक ज्येष्ठ नागरिक मनाशी ठरवून बसतात की आता परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे ते नवीन आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचाही प्रयत्न करत नाहीत. पण तुम्ही पाहिले असेल,
काही लोक 70, 75 किंवा अगदी 80 वर्षांचे असूनही अतिशय उत्साही आणि सक्रिय असतात. त्यामागे कोणताही चमत्कार नसतो. ते फक्त आपल्या शरीराचा आदर करतात. आता खूप उशीर झाला आहे असा विचार न करता ते छोट्या छोट्या चांगल्या सवयी जपतात. नियमित चालतात, पुरेसे पाणी पितात, योग्य विश्रांती घेतात आणि शरीर देत असलेले संकेत समजून घेतात. लक्षात ठेवा, वय वाढणे हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. पण स्वतःची काळजी घेणे थांबवणे आवश्यक नाही. आजही तुमचे शरीर तुमची साथ देत आहे. आजही ते तुम्हाला स्वतःची अधिक चांगली काळजी घेण्याची संधी देत आहे. अनेकदा आयुष्यातील मोठा बदल एखाद्या मोठ्या निर्णयाने नाही, तर एका छोट्याशा चांगल्या सवयीपासून सुरू होतो. म्हणून आजपासून मनातून ही भावना काढून टाका की आता माझे वय झाले आहे, आता काहीही बदलू शकत नाही. 6वी चूक, प्रत्येक काम स्वतःच करण्याचा हट्ट धरणे. मित्रांनो, स्वावलंबी असणे ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकालाच आपली कामे स्वतः करता यावीत असे वाटते. पण तुम्ही पाहिले असेल की काही ज्येष्ठ नागरिक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम फक्त यासाठी करतात की त्यांना इतरांची मदत घ्यायला आवडत नाही. ते जड सामान उचलतात, मोठमोठ्या पिशव्या ओढतात, जास्त वजन घेऊन जिने चढतात आणि नंतर अनेक तास थकवा जाणवत राहतो. लक्षात ठेवा, मदत मागणे ही कमजोरी नसून शहाणपणाची निशाणी आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या क्षमतेनुसार काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. जर एखादे जड काम असेल आणि घरातील इतर सदस्य ते करू शकत असतील, तर त्यांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. अनेकदा छोटासा हट्ट शरीरावर अनावश्यक ताण आणतो. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा आपल्या शरीराचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून पुढे जर कोणी तुमची मदत करण्याची तयारी दाखवली, तर हट्ट बाजूला ठेवून त्यांची मदत स्वीकारा. 7वी चूक, झोपेला महत्त्व न देणे. अनेकांना वाटते की पायांच्या ताकदीचा आणि झोपेचा काय संबंध. पण स्वतःचा अनुभव आठवा. ज्या दिवशी रात्री नीट झोप होत नाही, त्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीर वेगळेच वाटते. उठावेसे वाटत नाही, शरीर जड वाटते आणि चालताना पूर्वीसारखी ऊर्जा जाणवत नाही. खरं तर झोप ही अशी वेळ असते जेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती, विश्रांती आणि संतुलन राखण्याचे काम करत असते. जर पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक उशिरापर्यंत टीव्ही पाहतात, वारंवार मोबाईल वापरतात किंवा अनियमित वेळेला झोपतात. हळूहळू या सवयी शरीराच्या नैसर्गिक दिनचर्येवर परिणाम करू शकतात. म्हणून पुरेशी आणि नियमित झोप ही गरज समजा. कारण अनेकदा दिवसभराची ऊर्जा ही रात्रीच्या चांगल्या झोपेतूनच मिळते. त्यामुळे दररोज रात्री 7 ते 8 तासांची शांत आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. 8वी चूक, चालणे आणि घराबाहेर पडणे जवळजवळ बंद करणे. मित्रांनो, वय वाढत जाते तसे अनेक लोक आपले जग हळूहळू लहान करत जातात. जो माणूस पूर्वी रोज बाजारात जात असे, मित्रांना भेटत असे किंवा उद्यानात फेरफटका मारत असे, तो आता घरातच जास्त वेळ घालवू लागतो. हळूहळू चालणे कमी होते आणि शरीरही त्यानुसार स्वतःला निष्क्रिय बनवू लागते. पण तुम्ही असेही अनेक ज्येष्ठ नागरिक पाहिले असतील, जे दररोज थोडा वेळ चालतात, लोकांना भेटतात आणि सक्रिय राहतात. असे लोक अनेकदा स्वतःला अधिक ऊर्जावान आणि तरुण असल्यासारखे अनुभवतात. याचे कारण केवळ चालणे नसून सक्रिय जीवनशैली आहे. जेव्हा आपण नियमितपणे चालतो, फिरतो आणि घराबाहेर पडतो, तेव्हा त्याचा फायदा शरीरासोबत मनालाही होतो. म्हणून शक्य असल्यास दररोज काही वेळ घराबाहेर जाण्याची सवय कायम ठेवा. हे फक्त पायांसाठीच नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी आणि आनंदी जीवनासाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. म्हणून चालणे,
फिरणे आणि घराबाहेर पडणे ही निरोगी जीवनाची अत्यंत महत्त्वाची सवय आहे. दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, आज आपण अशा 8 सवयींबद्दल जाणून घेतले ज्या हळूहळू पायांचा आराम, ताकद, सक्रियता आणि आत्मविश्वास कमी करू शकतात. त्या म्हणजे: दिवसभर एकाच जागी बसून राहणे, पुरेसे पाणी पिणे, चुकीच्या किंवा झिजलेल्या चप्पलाबुटांचा वापर करणे, शरीराचे इशारे दुर्लक्षित करणे, गरजेपेक्षा जास्त वजन उचलणे, झोपेला महत्त्व न देणे, चालणे फिरणे कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता काहीच बदलू शकत नाही असा चुकीचा समज करून घेणे. या 8 सवयींपैकी कोणती सवय तुमच्या आयुष्यात आहे याचा एकदा शांतपणे विचार करा. स्वतःला दोष देऊ नका. फक्त ती सवय ओळखा. कारण कोणत्याही बदलाची सुरुवात जाणीव आणि ओळख यापासूनच होते. लक्षात ठेवा, तुमचे पाय हे फक्त शरीराचा एक भाग नाहीत. तेच तुम्हाला स्वातंत्र्य देतात, स्वावलंबी बनवतात आणि आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रवासात तुमची साथ देतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे ओझे नसून स्वतःबद्दलचा आदर आहे. म्हणून आजपासूनच या 8 चुकीच्या सवयी सुधारण्याचा संकल्प करा. असे केल्यास तुमच्या पायांची ताकद आणि चपळता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल. मित्रांनो, आता मला तुमच्याकडून एक छोटीशी गोष्ट जाणून घ्यायची आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये तुमचे वय आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किंवा राज्यात राहता हे नक्की लिहा. तसेच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दररोज किती वेळ चालता हेही जरूर सांगा. तुमचे अनुभव वाचून इतर प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळू शकते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून किंवा राज्यातून पाहत आहात हेही लिहायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक माहिती आणि उपयुक्त हेल्थ टिप्स नियमित मिळवण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.